जयदीपला मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी वितरित करतोय. सामनावीर पुरस्काराने जयदीपला गौरवित केलं जाते. जबरदस्त खेळ त्याचा पाहायला मिळाला. निखिल आणि अनिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर गोलंदाजीच्या माध्यमातून पहिलं षटक ओम झेंडे गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत आणि मॅच देखील ऑन होताना पाहायला मिळेल. दोन सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. सामन्याला होते सुरुवात. लेसी प्ले क्रिकेटची लढाई मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. 6व्या दिवसातील तिसरी मॅच. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण 5व्या चेंडूपर्यंत पोहोचतील. तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये अवलंबलं जात आहे. तिसऱ्या धावेसाठी प्रयास आणि पाहता पाहता पहिल्या चेंडूवरती 3 धावा मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्या जातील. 3 धावसंख्येने संघाचं खातं उघडलंय. निखिल आता स्ट्राईकच्या दिशेने आहेत. इथे अवांतर धाव नक्कीच पंचांचा इशारा आला जाईल. अवांतर धावसंख्येच्या मदतीने धावफलक 4 धावा. इथे आक्रमण व्हॉट कॉच ला जवाब झेल आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय. निखिल बॅक टू द पॅव्हेलियन. 0वरती बाद. चला पुढच्या फलंदाजाला विनंती धावत यायचंय. तर न्यू बॅटर संदेश लढकत मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. निखिलला स्वस्तात परतवण्यामध्ये यश नक्कीच गोलंदाज ओम झेंडेला येताना पाहायला मिळाले. कमालीची गोलंदाजी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये साकारतायत. संदेश ऑन स्ट्राईक. सुरुवात चांगली होताना पाहायला मिळाली. नक्कीच आपण पाहिलं आक्रमण अनिकेत करताना पाहायला मिळाले होते. हा देखील चेंडू आडवा बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण 5व्या चेंडूच्या पाठमोर धावतायत. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा इथे उचलला जाईल. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्या जात आहेत. धावफलक 2च्या मदतीने 6 धावा आहेत. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. 1-6. हा देखील चेंडू आडव्या बॅटने आक्रमण तर केलंय. चेंडू अगदी आपण पाहूया डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये नक्कीच ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेच्या अगदी जवळपास चेंडू अडवलाय. तोपर्यंत धावांसाठी धाव मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. 3 धावा इथे देखील यशस्वी येत आहेत. धावफलक 3 धावसंख्येच्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकावरती 9 धावा आहेत. 9 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ. ओम झेंडे पुन्हा एकदा सज्ज आहेत. थोडासा कानमंत्र मात्र ओमला दिला जातोय. त्या कानमंत्राचा पुरेपूर उपयोग ओमला देखील करावा लागेल. हा चेंडू नो बॉल पंचांचा इशारा आला जाईल. हा देखील चेंडू आडव्या बॅटने आक्रमण आहे. तिथं देखील टिपला जाईल आणि फलंदाज अनिकेत बॅक टू द पॅव्हेलियन. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत पोहोचतील.
तोपर्यंत चेंडू परफेक्ट गॅप मध्ये जाऊन दाखल होतोय. धावा येथील 4. चौकार मैदानाच्या आतमध्ये वसूल केला जातोय. पहिले षटक संपलंय आणि धावफलकावरती अगदी आपण पाहूया 14 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. तर षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होतील. अमर पवार षटक क्रमांक 2 नक्कीच मार्गस्थ करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. संदेश आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अमर पवार षटक क्रमांक 2 नक्कीच हाताळतील. चला, वेळ वाचवणं तितकंच गरजेचं असेल. वेळेकडे थोडंसं लक्ष द्या. यानंतरची होणारी महत्वपूर्ण मॅच बडकीगाव इंडियन्स विरोधामध्ये मोडकमाळा फायटर्स. यानंतरची महत्वपूर्ण मॅच आहे. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने दिशा दिली आहे. डिक्लेरेशन ऍड इथं देखील डिक्लेअर स्वरूपात एक धाव त्यांना पाहायला मिळेल. एका धावेबरोबर धावफलक देखील पुढे जाते. धावफलकावरती 15 धावा नक्कीच पाहायला मिळत आहेत. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळला. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्राचे चेंडू पर्यंत येतील. सिंगल डबल इथे देखील वसूल केल्या जात आहेत. धावफलक 2 धावा संख्येच्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावरती 17 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम वडकी प्रीमियर लीग WPL 2024. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया अलॉंग दी कार्पेट ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे देखील 2 धाव्यांसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये वसूल होताना नक्कीच होताना पाहायला मिळेल. इथे देखील 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती अगदी आपण पाहूया 19 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. पाच चेंडू 10 धाव्यांची खेळी संदेशची आहे. तर 1 चेंडू 4 धाव्यांची खेळी सागरची देखील पाहायला मिळते. इथे आक्रमण आहे. हवाई फायर संदेशच्या बॅट मधून आकाशाला गवसणी घालणारा एक प्रीमिंडस सिक्सर 6 रन. धावफलकावरती 25 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. संदेश नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय. फार मोठं आक्रमण संदेशच्या बॅट मधून होताना पाहायला मिळेल. आक्रमण रोखलं जाणार का? गोलंदाजीच्या माध्यमातून अमर पवार. हा देखील चेंडू आडव्या बॅटने लागोपाठचा दुसरा, परंतु तिथे अगदी आपण पाहूया सीमारेषेच्या जवळपास झेल तर टिपलाय. षटकार की चौकार? तिसऱ्या पंचांकडे निर्णय. षटकार लागोपाठचा दुसराही षटकार मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल.
लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार नक्कीच संदेश वसूल करतायत. 31 धावा आहेत. हा चेंडू हलक्याच्या हाताने दिशा दिली आहे क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया धावतात चेंडूच्या पाठमोरी. तोपर्यंत डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जाऊन दाखल होतोय. एक धाव डिक्लेअर स्वरूपात इथे देखील येईल. 2 षटकांचा खेळ संपला. 2 बाद 32 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. यानंतर वडकीगाव इंडियन्स आणि त्यांच्या विरोधामध्ये मोडकमाळा फायटर्स. 4थ्या क्रमांकाची मॅच यानंतरची आपल्याला पाहिजे. बोथ कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी या. हा देखील चेंडू आडवा बॅटने खेळला आहे. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत पोहोचतील. तोपर्यंत इथं देखील धावांसाठी धाव होताना पाहायला मिळते. एक रन शॉट अर्थात एकच धाव असेल. सुनील गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. सुनील चव्हाण गतवर्षी या खेळाडूने ही स्पर्धा गाजवली होती. ह्याही वर्षी तशाच प्रकारचा खेळ मैदानावरती होणार का? हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतील. तोपर्यंत अगदी आपण पाहूया धावांसाठी धाव मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. इथं देखील अगदी आपण पाहूया आक्रमण आहे. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. धावा येतील 6. बिग ब्लास्ट षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती अगदी आपण पाहूया धावा जर पाहिल्या तर आतापर्यंत 42 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. संदेश नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावते. हा देखील चेंडू डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात चेंडू पर्यंत येतील. तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल येताना पाहायला मिळेल. एक धावे बरोबर धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती 43 धावा आहेत. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया इथे डॉट निर्धाव येताना पाहायला मिळतोय. षटक संपतंय 3ऱ्या क्रमांकाचं. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 43. तर शेवटचं षटक अंतिमचं षटक घेऊन गोलंदाज संतोष चव्हाण सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. संदेश ऑन स्ट्राईक. हा देखील चेंडू आडव्या बॅटने हवाई फायर. संदेशच्या बॅट मधून आसमानी फटका. मॅक्झिमम प्रीमिंडस सिक्सर. छेरान धाव फलकावरती अगदी आपण पाहूया 49 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. चला प्रेक्षक कोणी कॅच घेतलाय त्यांनी पैसे घेण्यासाठी या. हा देखील चेंडू आडव्या बॅटने नक्कीच खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत येतील. इथं देखील लागोपाठचा दुसराही चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. लागोपाठचे 2 षटकार या षटकामध्ये वसूल केले जात आहेत. इथं देखील आसमानी तडाखा. वाघाची दहाड आणि फोडला पहाड. नोपला षटकार. 7 धावा आहेत. हा देखील चेंडू आडव्या बॅटने नक्कीच खेळलाय. इथे क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आणि अगदी आपण पाहूया बॅकअपचं काम लाजाब होईल. तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्या जात आहेत. धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती 64 धावा आहेत. संदेश नावाचं वादळ अर्धशतक देखील पूर्ण करेल. हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा येतील 6. षटकार. 70 धावा धावफलकावरती आहेत. तर 17 चेंडू 59 धाव्यांची खेळी संदेशची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. जबरदस्त खेळतोय आपल्या संघासाठी. शेवटच्या षटकामध्ये देखील आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होत आहे. अजूनही 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत. हा चेंडू इथे कबालीचा. हा चेंडू इथे निर्धाव. नक्कीच गतीमध्ये परिवर्तन करणारा चेंडू पाहायला मिळाला आणि संदेशला इथे परतावं लागेल.
परंतु जबरदस्त खेळलाय. 18 चेंडू 59 धावा संदेशच्या पाहायला मिळाल्या. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया इथे डाट येताना पाहायला मिळतोय. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलाय. सत्तर धावा बनवल्यात तर 24 चेंडूंमध्ये 71 धाब्यांचं टार्गेट. 70 धावा बनवल्यात 71 धावा बनवायच्यात. वडकीगाव इंडियन्स आणि मोडकमाळा फायटर्स बोथ कॅप्टन या नाणेफेक आपण करतोय. संदेश लडकटने जे 4 षटकार लागोपाठचे मारले त्या षटकारांसाठी अजय दादा साबळे आणि शंकर दादा गायकवाड या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून 500 रुपयाचं रोख प्राइज आहे. चला वेळ वाचवणं गरजेचं. क्षेत्ररक्षण साजवा आणि दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं असेल. भरपूर उशीर आधीच झालाय. तर वडकीगाव इंडियन्स आणि मोडकमाळा फायटर्स बोथ कॅप्टन या नाणेफेक आपण करतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅच देखील ऑन होते. मोडकमाळा फायटर संघाने टॉस विन केलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. तर वडकीगाव इंडियन्स संघाला आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी. महत्वपूर्ण मॅच 4थ्या क्रमांकाच्या आजच्या दिवसभरामध्ये आपण पाहणार आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. स्वप्नील झेंडे एका बाजूने आहेत तर दुसऱ्या बाजूने गणेश शेवाळे. तर षटक क्रमांक पहिलं गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज अनिकेत गायकवाड सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. लेस दी प्ले सामन्याला होती सुरुवात. 71 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयास परंतु डावे एसटीच्या खूप दूरवरती चेंडू राहतोय. पंच नक्कीच घोषित करतायत व्हाईट बॉल. एका अवांतर धावेने संघाचं खातं मैदानाच्या आतमध्ये उघडलं जाईल. एक धाव फलकावरती आहे. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया डाव्या एसटीच्या दूरवरती राहतोय. लागोपाठचा दुसराही चेंडू अवांतर आहे. 2 अवांतर धावेने धावफलक नक्कीच उघडला जाईल. श्री गणेशा मात्र होतोय इथे आक्रमण. चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. सन सराटी जलवा 4 रन चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक 6 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. 71 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळला. तिथे क्षेत्ररक्षण खराब होताना पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया वाऱ्याच्या वेगात चेंडू पर्यंत पोहोचतील. तोपर्यंत अगदी धावांसाठी धाव पाहायला मिळाली आहे. 2 धावा इथे देखील येत आहेत. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे सरसावेल. 8 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया डॉट निर्धाव येताना पाहायला मिळतोय. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने मिड ऑफ क्षेत्रामध्ये नक्कीच अडवलाय. इथे देखील एक वेगवान सिंगल.
धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे जात आहे. 9 धावा आहेत धावफलकावरती. तर आता गणेश स्ट्राईकच्या दिशेने पाहायला मिळतील. हा चेंडू पुढे सरसावत आक्रमण तर केलाय. चेंडू हवे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सुटलाय आणि इथे जीवदान मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत 2 धावा आहेत. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 11 धावा. शेवटचे 19 चेंडू बनवायचे 60. हा देखील चेंडू हलकीची एज घेत मात्र डिक्लेरेशन ऍड 1 धाव डिक्लेअर स्वरूपात येते. षटक संपलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या क्रमांकाचं पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. 12 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 18 चेंडू बनवायचे 59. तर षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज अनिल गायकवाड नक्कीच सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू या षटकाचा आक्रमण तर आहे. हवाई फायर. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. शिवशंभोचा छावा मिळाल्या 6 धावा. षटकार. स्वप्नील झेंडे मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करताना पाहायला मिळत आहे. धावफलकावरती 18 धावा. शेवटचे 17 चेंडू 53. हा देखील चेंडू पुढे सरसावत आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी आपण पाहूया डॉट निर्धाव येताना पाहायला मिळेल. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया इथे जबरदस्त. हा देखील चेंडू डॉट. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव आहेत. क्रिकेट रसिकांना विनंती आहे थोडंसं पाठीमागे सरकून बसा. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न जरूर पाहायला मिळालाय. इथं देखील 2 धावा येत आहेत. धावफलक 2च्या मदतीने 20 धावा. शेवटचे 14 चेंडू बनवायचे 51 धावा. 14 चेंडू 51. इथं आक्रमण आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. धावा येतील 6. षटकार. 26 धावा संख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. शेवटचे 13 चेंडू 45 धावा. विजयाचं समीकरण. 13 चेंडू 45. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया खोलवर टप्प्याचा होता. खोदून काढलाय. लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथे 2 धावा वसूल केल्यात. 2 धावा संख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. षटक संपतंय दुसऱ्या क्रमांकाचं. 2 षटकांचा खेळ संपला. 28 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 12 चेंडू विजयासाठी 43. तर स्वप्नील झेंडे 10 चेंडू खेळले 23 धाव्यांची खेळी. गणेश 2 चेंडू खेळले 3 धाव्यांची खेळी आहे. शेवटचे 12 चेंडू बनवायचे 43 धावा. तर गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज संदेश फलंदाजीमध्ये करामत केली आहे. इथे आक्रमण संदेश वरती होईल. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. धावा येतील 6. बुलंदी तोफ षटकार. गणेश नावाचं वादळ देखील मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करेल. धावफलकावरती 34 धावा आहेत. शेवटचे 11 चेंडू 37. गणेश आक्रमण करतायत. फार मोठं आक्रमण गणेशच्या बॅट मधून देखील होत आहे. शेवटचे 11 चेंडू 37 धावा. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, सामना रंगतोय. इथं देखील गणेश ऑन फायर. लागोपाठचा दुसराही चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. नो प्लस षटकार. 7 धावा आहेत. आक्रमण फार मोठं आहे. 41 धावत संख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. शेवटचे 11 चेंडू 30 बनवायचे आहेत. हा चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण. झेल सुटलाय. गणेशला मैदानाच्या आतमध्ये जीवदान.
या अगोदर मोठी फटकेबाजी गणेशच्या बॅट मधून आपण पाहिली, त्याच गणेशला इथे जीवदान दिलं जात आहे. जीवदान घातक ठरणार यात मात्र शंका नाहीये. 2 धावा येतील. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया इथे यष्ट्या उद्ध्वस्त करेल फलंदाज गणेश. बॅक टू द पेव्हिलियन. तिसऱ्या पंचांकडे निर्णय. यष्ट्यांच्या पाठीमागून वध होताना पाहायला मिळेल. गणेशला इथे परतावं लागतंय. तीन चेंडू या षटकातील अजूनही उर्वरित आहेत. तर न्यू बॅटर संतोष चव्हाण मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. शेवटचे आता 9 चेंडू बनवायचे आहेत. 28 धावा. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील डॉट बॉल. इथे देखील निर्धाव चेंडू. शेवटचे 8 चेंडू आणि 28 धावा. विजयाचं समीकरण. 43 धावा संख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 8 चेंडू 28 बनवायचे आहेत. इथे या 2 चेंडूंवरती आक्रमण करणार का संतोष मैदानाच्या आतमध्ये प्रश्नचिन्ह जरूर आहे. या षटकातील 2 चेंडू उर्वरित आहेत. इथे आक्रमण आडव्या बॅटने डीप स्क्वेअर लेग. तिथे झेल होतोय आणि फलंदाज होईल बाद. संतोषला देखील परतावं लागेल. हा देखील चेंडू इथे पंच नक्कीच डेड बॉल घोषित करताना पाहायला मिळतील. संदीप झेंडे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. हा देखील चेंडू आडवा बॅटने खेळलाय. तिथे चेंडू हवेत. इथं देखील झेल होतोय आणि संदीपला देखील परतावं लागेल. फलंदाज होते बाद. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट नक्कीच येताना पाहायला मिळाले. आणि इथे अगदी आपण पाहूया निखिल गायकवाड शेवटचं षटक नक्कीच हातातील. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत ते 6 विजयासाठी. 28 धावा अजूनही गरजेच्या असतील. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. हा चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण होत आहे. स्वप्नील ऑन फायर. पहिला तर आलाय षटकार. धावफलकावरती 49 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 5 चेंडू 22 धावा. दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम. आज की शाम किसके नाम. इथे चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. शेवटचे 4 चेंडू आता 22 धावा. विजयाचं समीकरण. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. स्टंपिंग विकेट आहे की नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय.
डॉट बॉल, निर्धाव चेंडू. नक्कीच तिसऱ्या पंचांचा इशारा आला जाईल. शेवटचे आता 3 चेंडू बनवायचे आहेत 22. इथे आक्रमण होत आहे. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. शिवशंभोचा छावा, मिळाल्या 6 धावा. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 55 या धावसंख्येवरती. शेवटचे 2 चेंडू बनवायचे 16. पहिला षटकार, त्यानंतर एक डॉट बॉल. लागोपाठचे 2 चेंडू डॉट आणि त्यानंतर परत एक षटकार. एकच डॉट आहे. अर्थात 3 चेंडू आणि विजयासाठी आता 16 धाब्यांची गरज. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक. अगदी आपण पाहूया दूरवरती. चेंडू परफेक्ट गॅप मध्ये. धावा येतील 4 सावकार. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील ते 2 आणि विजयासाठी बनवायचे आहेत त्या धावा 12. हा देखील चेंडू अगदी बॅकफुट वरती सरकत दिशा दिली आहे. तिथे झेल टिपलाय. बडी मछली जाल में. स्वप्नील बॅक टू द पेव्हिलियन. परंतु जबरदस्त खेळ आहे आपल्या संघासाठी. शेवटचा एक चेंडू 12 धावा. शेवटचा एक चेंडू बनवायचे आहेत विजयासाठी 12 धावा. यानंतर मोडकमाळा फायटर्स लगेच मैदानाचा ताबा घ्या. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण. तिथे देखील झेल आणि याच बरोबर सामना देखील संपलाय. या सामन्यावरती लढकत बसती योद्धा संघाने नक्कीच विजय मिळवलाय. खूप खूप असं अभिनंदन. संदेश या 500 रुपयाचं प्राइज आहे तुमच्यासाठी. ते प्राइज आपण वितरित करतोय. कोण संदेश गायकवाड आहे का? संदेश या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय. संदेश ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अर्धशतकीय खेळी त्याची या मॅच मध्ये पाहायला मिळाली. संदेश ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. संदेश लढकत या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय. आदरणीय राजू शेठ आंबेकर साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब संदेशला आपण वितरित करतोय. संदेश या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करणार आहोत. आणि 500 रुपयाचं प्राइज देखील या ठिकाणी आपण वितरित करतोय. अजयजी साबळे आणि त्याचप्रमाणे शंकरदादा गायकवाड या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून 500 रुपयाचं प्राइज देखील संदेशसाठी होतं. ते प्राइज देखील आपण वितरित करतोय.
जाऊया चौथ्या क्रमांकाची मॅच मैदानावरच्या आतमध्ये जी ऑन होताना पाहायला मिळेल. एका बाजूने आहे मोडकमाळा फायटर्स तर दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये वडकीगाव इंडियन्स. या दोन संघांमध्ये मॅच क्रमांक 4 जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायची आहे. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी आदेश मोडक सज्ज होत आहेत. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रकाश एका बाजूने असतील तर दुसऱ्या बाजूने सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल.